सगळ्यात आधी मी हिरवा मसाला काढून घेते। त्यात मी हळद टाकते, मीठ। आता मी मसाला मिक्सर मध्ये काढून घेते। आता हे तेल तापलंय, मी आता हिरवा मसाला कढवून घेते। आता हा मसाला कढलाय, आता मी त्यात थोडं पाणी टाकते। आता ही उकळी आली आहे, मी आता यात बेसन टाकून ते घोटून घेते। आता मी सगळं चांगलं घोटून घेतलंय। प्लेटला थोडं तेल लावते। हे गरम असल्यामुळे आता हाताला पाणी लावून हे थापून घेते। आता हे मिश्रण चांगलं थंड झालंय, आता मी यांच्या पातळ्या करून घेते। रसा बनवण्यासाठी मी आता हा कांदा भाजून घेते। आता हे कांदा आणि खोबरं चांगलं भाजून झालं आहे, मी आता याला मिक्सर मध्ये काढून घेते। आता मी हे चांगलं मिक्सर मध्ये काढून घेते। यात 3 चम्मच तेल टाकते। आता मी यात लाल तिखट टाकते। मी आता यात वाटलेला मसाला टाकते। आता मसाला चांगला कढलाय, हळद टाकते। आणि चवीनुसार मीठ। त्या भाजीला चांगली उकळी आली आहे, मी आता पातोडं टाकते। ही झाली गरमागरम पातोड्याची भाजी तयार।